महाराष्ट्र के पणन मंत्री जयकुमार रावल ने बुधवार को नवी मुंबई के एपीएमसी मार्केट का दौरा किया और बाजार की मौजूदा स्थिति का जायजा लिया। इस दौरान मंत्री जयकुमार रावल ने एपीएमसी के व्यापारियों से मुलाकात की और उनकी समस्याओं को ध्यान से सुना। उन्होंने बाजार में पेयजल व्यवस्था और स्वच्छता गृह जैसी बुनियादी सुविधाओं का भी निरीक्षण किया। मंत्री रावल ने कहा कि एपीएमसी मार्केट में सबसे पहले जरूरी और बुनियादी सुविधाओं को बेहतर किया जाएगा। इसके बाद बाजार की अन्य समस्याओं और सुविधाओं पर भी काम किया जाएगा। उन्होंने ये भी कहा कि आने वाले 1 साल के अंदर एपीएमसी बाजार को डिजिटल बनाने की दिशा में प्रयास किए जाएंगे। इसका उद्देश्य व्यापारियों और बाजार से जुड़े लोगों को बेहतर और आधुनिक सुविधाएं उपलब्ध कराना है। मंत्री के दौरे से व्यापारियों में भी उम्मीद जगी है कि लंबे समय से चली आ रही बुनियादी सुविधाओं से जुड़ी समस्याओं का जल्द समाधान होगा। मुंबई मार्केट कमिटी ही मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय बाजार झाल्यानंतर याच्यामध्ये आता जबाबदारी स्वीकारल्यानंतर सारे विषय आम्ही समजून घेत होतो आणि असं मला वाटतं की आता वेगाने इथे कामकाज सुरू झालं पाहिजे। त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासंदर्भात आज बैठक घेतलेली। पण त्या अगोदर ग्राउंडवर जाऊन ही मार्केट कमिटीमध्ये काय विषय आहेत, काय इथल्या लोकांच्या समस्या आहेत, कुठल्या वेगळ्या मार्केट आहेत, केवढी मोठी ही मार्केट आहेत, काय बेसिक स्ट्रक्चरचं इथे कमी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं कमी, बेसिक एम्युनिटीज सुद्धा इथे थोडा कमी आहेत, त्या सुद्धा आपल्याला बदलण्याची सुधारण्याची गरज आहे। पण म्हणून आता आज पूर्ण मार्केटचा आम्ही 5-7 तास जेवढा वेळ लागेल तेवढा दौरा करून या मार्केटला राष्ट्रीय स्तरावरच्या मार्केटच्या दर्जाच्या अनुसार त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं सुधारचं काम आम्ही करणार आहे। डिजिटलायझेशनच्या संदर्भात मोठा एक आम्ही निर्णय घेतोय। आमचं नियोजन आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 100% मार्केट हे डिजिटल पेमेंटवर झालं पाहिजे। इथल्या व्यापाऱ्यांची त्याबद्दलची भूमिका काय, त्यांची सोय होते का नाही असं सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही फीडबॅक घेणार आहे। आणि संबंध ऑनलाईन डिजिटल व्यवस्था जे ट्रकमध्ये येते फास्टॅग पासून तर माल खाली होण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची व्यवस्थापन लावू। ज्या काही गॅप्स असतीलच तर त्या सर्व सुधारण्याचं काम आपण करू। मागच्या काळामध्ये मार्केट झाल्यापासून जे काही संचालक मंडळ असेल, चेअरमन असेल, त्यांनी आपापल्या पद्धतीने या मार्केटसाठी योगदान केलेलं आहे। अजून काय आपल्याला सरकारच्या वतीने याच्यामध्ये लक्ष देता येईल ते आपण करू। अनेक विषय आपल्याला करायचे, त्याचबरोबर आपली इंटरनॅशनल मार्केट तयार होते। तर आपल्याकडे आता मार्केट कमिटी, रिजनल मार्केट, नॅशनल मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट असा हा पूर्ण पिरॅमिड आपण तयार करतोय। आणि तो पिरॅमिडची तयारी आपल्याला आपण वाचली असेल की साधारणतः 1400 एकरवर एक नवीन मार्केट मुंबईच्या इथे आहेच आहे आणि परत एक नवीन मार्केट आपण तिकडे तयार करतोय। आणि म्हणून इथल्या काय विषय आहेत हे समजून आज निर्णय घेणार आहेत। इथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार आहेत। काही आम्ही कॉन्ट्रॅक्टवर फील्डमधनं या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये या विविध इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही घेणार आहे। पुढच्या काळामध्ये एक CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोणी तज्ज्ञ आम्हाला मिळाला या क्षेत्रामधला तर तोही आम्ही घेणार आहे। आणि सगळ्या तज्ज्ञांची, कन्सल्टंटची, जाणकारांची, अनुभव लोकांची मदत घेऊन या मार्केटला अजून पुढचा टप्पा नेण्यासाठी आपण प्रयत्न करू।